नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्या सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे. तर मी असं का म्हणत आहे, तर हेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे बाबाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील. तर महिलांनो, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता. याचा राग म्हणून महिलांनी आता महिला बाल विकास ऑफिस, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन आंदोलने केलेली आहे. आपले विनंती अर्ज या ठिकाणी दिलेले आहे आणि आक्रोश पण त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तर याचा परिणाम म्हणून आता ई-केवायसी प्रक्रियेला लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हे मी स्वतः म्हणत नाही, असं महिला बाल विकास ऑफिसचे अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. तर बघा महिला बाल विकास अधिकारी यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे, तर त्यासाठी त्यांचा व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन स्तरावरून बंद झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत. आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या. त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची केवायसी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे, असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे. आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे केवायसी पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे. महिलांनो, संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं हे पण तुम्ही ऐकलेले आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की महिलांनी आपल्या तक्रारी घेऊन महिला बाल विकासाच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी यावं लागेल. तुमची तक्रार आम्ही नोंदवू आणि तक्रार नोंदवल्यानंतर आम्ही ते मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी पाठवू. आणि ज्या पात्र महिला आहे त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे त्यांना पुन्हा संधी या ठिकाणी दिल्या जाईल, एक तर ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना डायरेक्ट या ठिकाणी पात्र केल्या जाईल. जर तुम्हाला आपली योजना सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला पण आपलं निवेदन जे आहे, तुम्हाला जो विनंती अर्ज आहे हा महिला बाल विकासाच्या ऑफिसमध्ये जाऊन द्यावा लागेल. त्या ठिकाणी सांगायचं, अर्जामध्ये सांगायचं, माझ्या परिवारामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाहीये, कोणी सरकारी वेतन घेत नाहीये, माझ्या कुटुंबाचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे, मी सर्व पात्र महिलांच्या अटीमध्ये बसतो, तरी मला या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळालेला नाहीये. तसेच ई-केवायसी करताना जे प्रश्न विचारलेले होते ते गोंधळाचे होते, त्यामुळे माझी ई-केवायसी चुकलेली आहे. मी पात्र असूनही मला अपात्र या ठिकाणी केलेलं आहे. त्वरित मला या ठिकाणी पात्र करण्यात यावे किंवा ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी, असा एक विनंती अर्ज तुम्ही महिला बाल विकासाच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचा. आणि जास्तीत जास्त अर्ज आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे जे महिला बाल विकास अधिकारी आहे तुमची विनंती ते वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवेल आणि काही दिवसानंतर ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि ज्या अपात्र महिला होत्या त्या पात्र या ठिकाणी केल्या जाणार आहे. ठीक आहे महिलांना, तर तुम्हाला जर तुमची योजना सुरू ठेवायची असेल, प्रत्येकाला आपला विनंती अर्ज घेऊन महिला बाल विकासाच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. तेव्हाच तुमची योजना पुन्हा सुरू होईल, तेव्हाच ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.